आम्ही दिवसभर बरोबर त्याच भाषेत बोलायचो. म्हणजे कारण ना काय होतं की आपण जसं बोलतो आत्ता नॉर्मली बोलतोय पण ते तसं सेम सेटवर पण येतं. बरोबर अगदी खरं म्हणजे स्टोरी जी आहे ती बहीण भावाची आहे, लव्ह स्टोरीमध्ये येते. अच्छा हां स्टोरीचा थोडा काय माहिती वेगळी आहे. प्रत्येकाची त्यात मेहनत असते. आणि तो जो एक आमचा माहोल होता त्याच्यात तू सहजपणे काम करू शकतो, ही एनर्जी एक येते. बरोबर आता आहे ना नाती खूप प्रॅक्टिकल झाली आहे. वा खूप म्हणजे खूप प्रॅक्टिकल बरोबर, झाली ती बरोबर. कोणती पण नाती असू दे. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. ऑगस्ट महिन्याची सुरुवात होणार आहे, जुलै महिना संपत आला आहे. जुलै महिन्यामध्ये सुद्धा खरंच खूप सुंदर सुंदर अशा मराठी चित्रपटांची वर्णी होते, आपल्याला मराठी चित्रपट बघायला मिळाले. ऑगस्ट महिन्याची सुरुवातसुद्धा अशाच गोड चित्रपटांनी होणार आहे. प्रत्येक चित्रपट हा फक्त दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून किंवा कलाकारांच्या अभिनयातून नसतो, तर काही चित्रपट असे सुद्धा असतात जिकडे समाजसुद्धा त्या चित्रपट बघून किंवा समाजावर कशा पद्धतीने त्याचा इफेक्ट होईल किंवा ज्या गोष्टी समाजामध्ये झाल्या आहेत त्याची पुन्हा एकदा उजळणी करण्यासाठी काही चित्रपट बनले जातात. असाच एक चित्रपट नवाकोरा येत्या 8 ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय. चित्रपटाचं नाव आहे सत्यभामा आणि त्या चित्रपटातले गोड कलाकार आणि एक दिग्दर्शक माझ्यासोबत आहे. मी तर बोलून की जसं सुरुवातीला बोललो की चित्रपटाचा टॉपिक जरी सिरियस असला किंवा तो तेवढा सिरियस असला तरी आपण इंटरव्ह्यू कॅज्युअल करूया. आपण सगळं तेच अरे हा मग असं झालं मग ते मग हे असं न करता आपण नॉर्मल आपण गप्पा मारू. कर का तेच असतं की जेव्हा असा चित्रपट येतो, जेव्हा जी आत्ता तशी परिस्थिती नाही पण या अशा व्यवस्थेवर जेव्हा आपण चित्रपट बनवला जातो तर प्रत्येकाच्या मनामध्ये येतो की अरे चित्रपट सिरियस आहे की काय, त्याच्यामध्ये दुसरं काही एलिमेंट आहे की नाही असं होतं. मला दिग्दर्शक तुमच्यापासून सुरुवात करायला आवडेल. जेव्हा सत्यभामासारखा विषय आपण हाताळतो ना तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती की इतिहासातल्या काही पानांना कुठेही धक्का न लागता ती एक सगळ्यात मोठी जबाबदारी असते दिग्दर्शकाची सुद्धा आणि कलाकाराची सुद्धा. बॅक ऑफ द माइंड कोणता विचार होता की आत्ताच्या घडीला हा चित्रपट येणं किती महत्त्वाचं वाटत होतं किंवा एक असतं ना की सिव्हिलायझेशन आता झाल्यानंतर असा विषय पुन्हा समोर घेऊन येणं त्याच्या पाठीमागे सुद्धा दिग्दर्शकाचा विचार असतो. काय सांगाल त्याबद्दल? आजच्या काळात सुद्धा काही ठिकाणी ह्या घटना घडल्यात, म्हणजे लेटेस्ट ह्या वेळेस नाही पण 2014-15च्या काळात 1-2 घटना घडल्यात. असं जेव्हा मलाच मनीषा मॅडम ज्या आमच्या रायटर आणि प्रोड्युसर आहेत त्यांनीच आम्हाला जेव्हा सांगितलं त्यावेळेस मी म्हणलं 14-15 साली सुद्धा हे म्हणजे जेव्हा कथा मी पूर्ण ऐकली सर मॅडमनी जेव्हा सांगितली मला आणि शिकवली पण भरपूर, त्यावेळेस मी म्हटलं की मग 14-15 म्हणजे आत्ताच्याच काळात होती बरोबर. आणि ती पण बळजबरी सती गेली होती. अच्छा हां, म्हणजे स्वेच्छेनं सती जाणं आणि बळजबरी सती जाणं हे जे दोन मोठे मुद्दे जे इतिहासापासून चालत आलेत. मग मी म्हटलं मग आता हा तर आजच्या काळात मांडणं गरजेचं आहे आणि आपला इतिहास काय आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि माझ्यामध्ये चित्रपट एक तर प्रभावी माध्यम आहे आणि हा चित्रपट म्हणजे जेवढा निर्मात्यांचा आहे, जेवढा दिग्दर्शक आम्ही कलाकारांचा आहे, तेवढाच हा चित्रपट आमच्या स्पॉट बॉय, आर्ट डिरेक्टर आणि सगळे डिपार्टमेंट सगळ्यांची एक फिल्म आहे. बरोबर. म्हणजे मी एकटा दिग्दर्शक आहेत किंवा मॅडमनी लिहिली आहे किंवा प्रोड्युसर आहेत किंवा ह्यांनी काम केलं असं आमच्यातलं कोणाचंच काही नाही आहे. सगळ्यांची मेहनत तेवढीच आहे ना, कारण 6 वाजल्यापासून सगळे स्पॉट बॉय पण आमचे उठून आधी तयार राहायचे. बरोबर. कारण कारण त्यांना माहिती ह्यांना मेकअपला 1-2 तास लागणार आहेत, ह्याला वेळ इतका वेळ साहजिक आहे. जिकडे हिरोईन असते तिकडे मेकअप लागतो आणि कॅज्युअल झालं. अरे भाई गोड दिसायला पाहिजे, सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही. जे आता मी आता ऐकलं दिग्दर्शक बोलत होते, तुम्हाला वाटत नाही का तुमचा दिग्दर्शक जरा चांगला वाटला पाहिजे, मेकअप वगैरे केला पाहिजे असं काय? पण बरं, मेकअप झाल्यावर आधी कपडे घालायचे, पटकन रेडी व्हायचं ते नाही, आधी सेल्फीज, तिच्यात रील्स, हे आधी त्यांचं ते सुरू. बघितलंय मी. चारदा जायचं, झालात का रेडी? हा सर 2 मिनिटं झाले, 2 मिनिटात आले असं सांगून मग अर्धा 1-1 तास तो आमचा विनाकारण वेस्ट व्हायचा. पण पेशन्स आमच्या निर्मात्यांमध्ये खूप होते त्या सहन करायचे. नक्कीच. मला तुम्हाला विचारायला आवडेल तेच बोललो की सुरुवातीला जेव्हा असे विषय येतात ना तेव्हा ते विषयांना कशा पद्धतीने प्रेक्षकांसमोर प्रेझेंट करायचे असतात हे दिग्दर्शकाच्या हातात असतं आणि आपल्या अभिनयातून ते किती चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर खुलले गेले पाहिजे ते कलाकारांच्या हातात असतं. किती कस लागल्या वगैरे हे नाही विचारणार. भाषेबद्दल मला विचारायला आवडतं कारण तेव्हाच्या म्हणजे कसे आहात तुम्ही, तुमचे भोजन झाले का वगैरे, कारण मी ट्रेलरमध्ये बघितले आम्ही आमच्या अक्काबाईंना सांगू आणि नंतर मग तुमच्या इकडे रवाना हो वगैरे. कितपत, कारण ह्या भाषेमध्ये ना गोडवा सुद्धा असतो आणि जेव्हा आपण ॲक्ट करतो ना तेव्हा ती भाषा उमजत करण्यासाठी ना आपल्याला डोक्यामध्ये असं अरे यार किती डिफिकल्ट आहे हे, पण ती गोडवा सुद्धा असतो आणि ती मजा सुद्धा असते. त्याच्यानंतर शूटच्या नंतर सुद्धा ती भाषा तोंडामध्ये लागलेली आहे अजूनपर्यंत की आता चला झालं असं. खरं सांगू का, डिफिकल्टी असं कधीच नाही झालं आमच्या बाबतीत. कारण आमचं जेव्हा वाचन होत होतं तेव्हा अनेकदा आम्ही दिवसभर बरोबर त्याच भाषेत बोलायचो.
म्हणजे कारण ना काय होतं की आपण जसं बोलतो आत्ता नॉर्मली बोलतोय पण ते तसं सेम सेटवर पण येतं. बरोबर, अगदीच. आमचं तर अनेकदा असं पण झालंय की आम्ही सीन चालू असताना म्हणजे आता मी समजा तुझ्याशी बोलतेय बरोबर. की हा आम्ही तिकडे काल जाऊन आलो अँड माझं असं झालं अँड हा शब्द येतोच. बरोबर, तुम्ही कितीही तुम्ही प्रॅक्टिस करा कारण आपण ते रोज रेग्युलरली बोलतोय नक्कीच. तर आपल्या रोजच्या भाषेत येतं. बट आमचे जेव्हा रिहर्सल चालू होते दॅट रिअली हेल्प्ड अस. कारण ज्या आमच्या मनीषा मॅम आहेत आमच्या लेखिका त्यांनी अगदी सुंदररित्या ही फिल्म लिहिली आहे बरोबर. आणि ते आमच्या आयुष्यात सुद्धा खूप उपयोगी पडलेत कारण आम्ही दोघीही इंग्लिश मिडियमच्या आहोत. अच्छा. आमच्या भाषेत खूप इंग्रजी लहेजा आहेच आहे असं बोला काय आहेच खूप मदत झाली आमची भाषा सुधारण्यासाठी. सृष्टी? लँग्वेजचं तर असं म्हटलं गेलं तर स्पेसिफिकली असं खूप काही, कारण जसं मी म्हटलं ना की इमोशन्स खूप मॅटर करतात आणि एवढा ग्रहण विषय आपण म्हटलं ऍक्च्युली ग्रहण शब्द पण हा तिथूनच आलेला आहे. एवढी मराठी माझी काही चांगली कॅमेरा दिग्दर्शकावर गेलं पाहिजे ज्या पद्धतीने तो लुक दिलाय ना. सो बेसिकली माझी मराठी इथं खूपच इम्प्रूव्ह झाली. आणि दुसरी गोष्ट मला असं सांगायला आवडेल की आम्ही एवढं ह्या पात्रांमध्ये रमलो होतो ना, या कॅरेक्टर्समध्ये आम्ही सगळेच जण एवढे रमलो होतो की आम्ही कट झाल्यानंतर पण एकमेकांना, जसं ही मला पार्वती, मी हिला सत्यभामा, कधी सोत्तू, म्हणजे एक हे आणि मग नंतर आमच्यात ना असं झालं की ह्याच भाषेत आणि ह्याच टोनमध्ये बोलायचं. सो आम्ही डिस्कस करताना पण आम्ही ह्याच ह्याच्यात बोलायचं आणि ती आम्हाला मजा वाटायची. असं बर्डन किंवा दडपण म्हणून डायलॉग्स डिलिव्हरी करताना आलंच नाही. कारण जेव्हा रिहर्सल स्टार्ट झाली, रिडिंग झाली आणि तो तर नॉर्मल प्रोसेस आहे की रिडिंग होते, मग आपल्याला थोडं ऍक्ट करावं लागतं वगैरे हे. पण ह्याच्या व्यतिरिक्त जी आमची बिहाइंड द सीनची जी केमिस्ट्री होती ना आणि त्याच्यात आमचं बोलणं वगैरे, तर आम्ही त्याच्यात एवढं रमून गेलो की असं डायलॉग डिलिव्हरी करताना स्पेसिफिकली भाषेवर लक्ष द्या आणि ही आपल्याला असं बोलायचं असं काही झालंच नाही. इनफॅक्ट आम्ही खूप एन्जॉय केलं. कारण का ना तेच झालं, कारण का आत्ताचा जो आपला प्रेक्षक आहे ना तो ना सुजान आहे, तो ना लगेच पकडतो की अरे हे आत्ता इकडे होतं आता लगेच कट्रो असं कसं झालं. त्या गोष्टी झाल्या. चित्रपटाचा ट्रेलर आम्ही बघितला, विषय जरी सतीवरचा असला तरी त्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये गोड लव्ह स्टोरी आम्हाला बघायला मिळेल. कारण का परत तेच की एखादा विषय आपण जेवढा सहजरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो ना तेवढं प्रेक्षक सुद्धा त्या गोष्टीला अप्रोच करायला चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट करतात. लव्ह स्टोरी सुद्धा बघितली, अभिजित आहे, तू आहेस, सगळ्या गोष्टी आहेत. लव्ह स्टोरीच्या नंतर ट्रेलरच्या मधून पूर्ण स्टोरी फिरते. नंतर मग सतीसाठी त्या दोघांचा भाऊ बहिणींचा असणारा संघर्ष, ती गोष्ट कुठून आली? कारण का जसं तुम्ही बोलात की लेखिकेने जरी लिहिलं असलं तरी दिग्दर्शकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो स्टोरीकडे बघायचा. काय सांगाल त्याबद्दल? खरं म्हणजे स्टोरी जी आहे ती बहीण भावाची आहे, लव्ह स्टोरीमध्ये येते. अच्छा, स्टोरीचा थोडा काय वेगळी आहे. बहीण भावाची स्टोरी लहानपणापासून विना आई वडिलाचे वाढलेले मुलं आहेत. बरोबर. काका काकू म्हणजे आता जसे आपले रिलेटिव्ह असतात त्यांच्याकडे वाढलेले. मग बालविवाह होतो हिचा. मग हिला दुसऱ्या एका पाहुण्याकडे भावाला ठेवलं जातं, तो तिकडे संस्कारिक पद्धतीनं वाढतो. मग पुढे जेव्हा तो तरुण होतो म्हणजे असं एका दोन सिच्युएशनमध्ये जत्रेत वगैरे कुठेतरी भेटतो तो, मग तेव्हा ही मध्ये येते. नाही तर मग स्टोरी आतापर्यंत फ्लो आमचा छान होता. पण मॅडमने कुठून ती पार्वतीमध्ये टाकली आम्हाला कळलं नाही, आम्हाला ती आणावं लागली. मग तिथून थोडासा इमोशनल पार्ट एक थोडासा छान आहे, पण एक सुंदरशी लव्ह स्टोरी पण आहे. पण बहीण भाऊ त्यांचं नातं, त्यांचे ऋणानुबंध आणि खरंच बहिणीसाठी मी काय करू शकतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. कारण ह्याच्यात भावाने जास्त केलं, बहिणीनं कमी केलं. बहिणीनं लहानपणापासून केली ती गोष्ट, पण पारणं तर फेडावंच लागते, कर्म शेवटी इथेच फेडावं लागतं, त्याच हिशोबाने केलेलं. मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की जेव्हा एखाद्या चित्रपटाची किंवा नाटकाची किंवा कोणत्याही वेबसिरीजची स्क्रिप्ट आपल्या हातामध्ये येते ना, तेव्हा त्याच्यामध्ये ना कलाकार असू दे किंवा कोणी असू दे ना एक ट्रिगर पॉईंट कळतो की अरे भाई ह्याच्यामध्ये हा ट्रिगर पॉईंट आहे. मग त्या स्क्रिप्टवर आपल्याला काम करणं हे गरजेचंच आहे किंवा आपल्याला काही इच्छा असते की बाबा चला छोटा रोल का असून पण मला या स्क्रिप्टवर काम करायचं आहे. तुम्हाला दोघींना या स्क्रिप्टमधला कोणता असा टर्निंग पॉईंट वाटलं की चला आपल्याला ऑन रोल आलंच पाहिजे? काय सांगशील? बापरे, विचार अरे बट नाही, सिरियसली आम्ही एवढं छान रमत गमत फिल्म शूट करत होतो ना, मज्जा करत होतो यार. मला जास्त करून काम केल्याचं आठवतच नाहीये.
आम्ही काय मज्जा केली, आम्ही काय खात पित होतो हेच जास्त आठवतं मला आता. बट नाही, अनेक असे सीन्स होते की जसं मी मगाशी पण म्हणाले, क्लायमॅक्स सगळ्यात अवघड असतो बरोबर. कोणत्याही फिल्मचा. बरोबर. त्यावरून ही एक पिरियॉडिक फिल्म आहे. बरोबर. आपल्याकडे कसं होतं ना की प्रेक्षक चांगल्या गोष्टीला नंतर बघतात, आधी चुका काढतात. बरोबर. तर आम्ही प्रत्येक गोष्टीचा इतका अभ्यास केला होता ना की, आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं आर्ट डिपार्टमेंट, ते इतकी मेहनत करायचं ना. आणि फिल्म म्हणजे एक टीमवर्क असतं, अगदीच, नक्कीच. प्रत्येकाची त्यात मेहनत असते. आणि तो जो एक आमचा माहोल होता त्याच्यात तू सहजपणे काम करू शकतो, ही एनर्जी एक येते. बरोबर. आणि ती एनर्जी देण्याचं काम आमच्या प्रत्येक टीम मेंबरनी केलंय. सो त्याचं दडपण किंवा त्या एखाद्या सीनसाठी आपण ट्रिगर व्हावं लागतं, बरोबर. बरोबर. असं कधीच विचार नाही आला माझ्या तरी मनात. आपण सृष्टीचा ऐकू. येस, सृष्टीचा ऐकूया. येस. इंटरेस्टिंग सांगितलं. बरोबर. नाही, तर माझं कॅरेक्टर जसं मी सांगितलं की पार्वतीचं आहे, लव्ह स्टोरीचा एक पार्ट आहे. आणि एकदम हसून खेळून राहणारी मुलगी असते ती. आणि मग नंतर तिच्या लाईफमध्ये पण खूप प्रॉब्लेम्स येतात आणि मग तिचा ट्रान्झिशन असं माझं काहीतरी प्लॉट आहे. जेव्हा मी हा प्लॉट वाचला, तर स्क्रिप्ट वाचली मी आणि मी हे पाहिलं, तर मला इकडे काम करायला खूप स्कोप होता. म्हणजे मला एकदम हॅप्पी पण राहायचं आहे. नंतर जो टर्निंग पॉईंट नंतरचा जो काही प्लॉट आहे तिथे एक वेगळं दिसणार आहे माझं. तर मग मला असं वाटलं की मला ह्याच्यात खूप स्कोप आहे. आणि आपला विषय आहे सती. तर मी जसं म्हटले की जेनजीच्या जमान्यात कोणाला काहीच कसलं पडलेलं नाही आहे किंवा कोणाला हिस्ट्रीबद्दल माहिती नाही. आणि अशा एरामध्ये असून पण जर मला काही हातभार लावता येतोय आपल्या समाजासाठी किंवा अशा विषयाचा मला पाठ बनता येतोय, तर म्हणून मग मी म्हटलं की नाही, हे पात्र किंवा हे रोल आपण केलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एवढं तर मला माहिती आहे की आता इथून पुढे सतीचा जर विषय निघाला तर लोक पहिले आमच्या फिल्मचं नाव काढणार. त्याच्यामुळे मला वाटलं की नाही, प्रमोशन. येस, आता कधी प्रमोशनची सुरुवात झालेली आहे. येस, ॲप्रिशिएट. येस. म्हणून मग मी म्हटलं की हा रोल केलाच पाहिजे. येस, नक्कीच. मला तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल. एक असतं ना की जेव्हा प्रेक्षक तिकीट काढून थिएटरमध्ये जातो, तो चित्रपटगृहामध्ये चित्रपट बघायला बसायची ही दिग्दर्शकाची, त्याच्यानंतरच्या सगळ्या कलाकारांची वगैरे पूर्ण टीमवरची मेहनत असते. पण चित्रपट बघून झाल्यानंतर जो प्रेक्षक बाहेर येईल, सत्यभावामधून त्याला काय, म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये कोणते विचार येतील किंवा तो किती सुखवलेला असेल किंवा जाताना बघ कसंही असलं तरी येताना बघ त्याच्या मनाला शांतता असेल की चला बाबा आज चांगली कलाकृती बघून आला. मी काय सांगते त्याबद्दल? मला असं म्हणजे ह्या बाबतीत मला असं वाटतं ना की आता जो काही ट्रेंड चालू आहे तो लव्ह स्टोरीज आणि ह्या सगळ्या गोष्टींचा चालू आहे. जेव्हा थिएटरमधनं प्रेक्षक बघून जातील तेव्हा ना त्यांना एक वेगळाच अनुभव, म्हणजे ना आता आहे ना नाती खूप प्रॅक्टिकल झाली आहे, खूप म्हणजे खूप प्रॅक्टिकल झाली, ती कोणती पण नाती असू दे. आणि आमचा जो पिक्चर आहे ना तो ऑलराऊंडर आहे. त्यात फ्रेंडशिप आहे, त्यात लव्ह आहे, त्यात इमोशन्स आहे, फॅमिली बॉन्डिंग आहे, आणि सर्वात जास्त भाऊ बहिणींचं जे आहे ते. आणि सगळे नाती तर आजकाल खूप मटेरियलिस्टिक झालीच आहे, पण भाऊ बहिणींचं नातं पण कुठेतरी असं अलुप्त होत चाललंय की एक ड्युटी म्हणून रक्षाबंधन करा किंवा एक नेसेसिटी की हा मला भाऊ आहे म्हणून मी राखी बांधते आणि मला सेल्फी काढायची म्हणून मी राखीचा हात दाखवतो, एक ते सगळं झालंय. पण हा पिक्चर बघताना आहे ना जे हरवलेले इमोशन्स आहेत किंवा जे हरवलेले मेमरीज आहेत, भाऊ बहिणींच्या असू दे, फ्रेंड्सच्या कोणाचे पण असू दे, लोकांना ते ट्रिगर होतील आणि नक्कीच त्यांना असं वाटेल आणि ते दुसऱ्यांना पण घेऊन जातील. म्हणजे एखादी कझिन पण असेल ना खूप लांबची की अरे माझा भाऊ आहे वगैरे, ती सुद्धा घेऊन जाईल हा पिक्चर बघताना तिच्या भावाला किंवा फॅमिलीला की बघा आणि परत आपले जे इमोशन्स आहेत ते जागृत करा. असं जागृत करा सर. येस. म्हणजे फिल्म मधले डायलॉग आठवतात तुला हळूहळू? चांगली गोष्ट, वेळोवेळी आठवणं सुद्धा पाहिजे. म्हणून तर बोलले की प्रमोशनची सुरुवात घरी सृष्टीने केली आहे की अहो आमचा चित्रपट लक्षात येणार आहे करून. असं एक मुद्दा आतापर्यंत आम्ही कुठेच नाही सांगितला, पण भाऊ बहिणीची जरी स्टोरी असली तरी 10 वर्षाचा ह्यांचा सुद्धा गॅप आहे. 10 वर्ष भेटत नाही ते मध्ये. का भेटत नाही ते आपण फिल्ममध्येच बघू, पण हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला नाही आम्ही कधीच. पण आपल्या समाजामध्ये आपण खूप कुप्रथा अशा जुन्या होत्या, तर त्या कुप्रथा होत्या, प्रथा होत्या, त्याला आपण आता डेफिनेशन नाही देऊ शकत कारण आपण आजच्या काळात जगतोय. पण आपल्या हिशोबाने माझ्या हिशोबाने आज पर्सनली की त्या प्रथा खूप चुकीच्या होत्या
आणि आज आपला समाज तेवढ्याच पद्धतीनं आपण पुढे आहोत बरोबर की आपण जुन्या प्रथा ज्या कुप्रथा होत्या त्या आपण मागे टाकून आपण नवीन आपल्या आपल्या पद्धतीनं एक सगळे वागतो. म्हणजे आता त्याला काय म्हणू शकतो खरा शब्द म्हणजे आपण आपला समाज जो पुढे घेऊन आलो आहेत कुप्रथा सोडून. त्यासाठी खरंच आपण आजच्या पिढीने आपल्या कुप्रथा ज्या होत्या त्या का असं ना पण ह्या बघणं जास्त गरजेचं आहे. अगदी. कारण आपल्याला इतिहास काय आहे तो फक्त पुस्तकी किंवा जो ऐकतो आपण तेवढाच कळतो, पण बरेचसे असे विषय आपल्याकडे जास्तपर्यंत आपल्याला माहिती नाहीत. कारण आजच्या पिढीला म्हणजे ह्यांनाच जर विचारलं तर सतीप्रथा म्हणजे क्लिअर काय, आता यांनी केली आहे म्हणून यांना माहिती, पण ह्यांच्या पिढीला कोणालाच माहीत नसणार. यांनासुद्धा म्हणूनच मला पहिलं पण प्रश्न होता की ह्यांच्याकडून काम करून घेणं म्हणजे किती अवघड होईल आता मला. पण जसं रिहर्सल सुरू झाली तेव्हा कळलं हे ॲक्टर तर प्रॉपर आहेत हे, आता बाकी किती उतरू शकतात आपण त्याच्यावर काम करूया. पण यांनी जो न्याय दिला ना म्हणजे खरंच आणि एकदम सहज झालं आमच्या सगळ्यांकडूनच प्रोजेक्ट. असं कोणावर जास्त मेहनत करावं लागली किंवा ह्यांचे रिटेक झाले असं काही नाही. कारण 15 दिवसाच्या आधी रिहर्सल झाली आमची चांगली आणि तेव्हा हेच म्हणजे एवढे छान उतरलेले असायचे. फक्त हिचा फक्त एक म्हणायचं की मला माझं चिडवण्यासाठी म्हणतोय हा खरं नाही एवढा मोठा डायलॉग आहे ह्याचं तोडून होणार आहे का काही. मी मला कलाकारांची हौस असते की मोठा मोनोलॉग मिळाला पाहिजे काहीतरी आणि ह्याचं थोडं तोडून होणार आहे का तोडून. कारण पहिला पिक्चर होता ऑब्विसली म्हणजे वाटणारच तिला त्या गोष्टी, पण बाकी सगळ्यांची मेहनत आणि त्यातल्या त्यात आम्हाला मेन किती जर इकडं सेटवर मी पण असायचो एन्जॉय आमचा जास्त चांगला चालायचा. पण मॉनिटरवर ज्या मॅडम बसलेल्या होत्या ना त्यांची आम्हाला मेन भीती असायची डायलॉग बरोबर चाललेत का बघा नाही तर तिकडून आरडाओरडा पडेल. नाही मी तर बोलून की ना कोणत्याही सेटवर ना असा एक व्यक्ती असावा ज्याचा थोडासा धाक असलेला गरजेचा असतो. कारण का जर आपण जसं तुम्ही दोघींनी पण सांगितलं, तुम्ही सुद्धा बोललात की चित्रपट खरंच खूप चांगल्या पद्धतीने हसत खेळत झाला. जेव्हा हसत खेळत गोष्टी होतात ना तेव्हा त्या खरंच खूप चांगल्या पद्धतीने कॅमेऱ्यामध्ये सुद्धा टिपल्या जातात. कारण का जर सेटवर असं टेन्शनवाला माहोल असेल अरे यार काय करायचं कसं करायचं तर कधी कधी ना दिग्दर्शकाकडून सुद्धा ती गोष्ट येत नाही आणि कलाकाराकडून सुद्धा येत नाही असं बोलायला हरकत नाही. आमच्या अभ्यासापेक्षा तो पुढचा खूप मोठा विषय खरं म्हणजे. मग त्यावेळेस मग मॅडमला आम्ही तेव्हाही रिक्वेस्ट केली, मॅडम आमचं काम तर आम्ही चोख करण्याचा तर जास्त प्रयत्न करूच, पण तुमचं जे म्हणणं आहे तुमच्या स्टोरीतलं ते आधी तुमचं म्हणणं बरोबर चाललंय की नाही तुम्ही ते बघा. माझं मन कसं मांडायचंय ते मी माझं मांडतो, फक्त तुम्ही ते ओके करा. कारण मेन तुम्ही आहात, कारण हे त्यांचं जास्त आतून निघालेली गोष्ट आहे. कारण त्यांचा तो रिसर्च जेव्हा स्क्रिप्ट जर तुम्ही वाचली असती तर तुम्हाला कळलं असतं की याच्यासाठी किती मोठी रिस्क आहे. पहिली की ही फिल्म बनवणं बरोबर, आणि दुसरं म्हणजे ह्याच्या मागचा रिसर्च की किती वर्ष लागले असतील यांना बरोबर. कादंबरी बनवणं, त्याच्यानंतर त्याच्यावरून स्क्रिप्ट बनवणं म्हणजे अजून एक चॅलेंजिंग असतं. हे जेव्हा मॅडमनी केलं होतं आणि जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा म्हणजे खरंच म्हणजे मनापासून काहीतरी करूया, असंच काहीतरी छान करायचं जे मनातलं असतं एक कन्सेप्ट तो हा मला मॅडमच्या थ्रू मिळाला आणि आम्ही खरंच मनापासून सगळ्यांनी नाही म्हणजे असं बोलू काही हरकत नाही की जेव्हा असे काही गहन विषय आपल्या समोर येतात ना त्या विषयाला हात घालणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं किंवा ते विषय पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर मांडणं सुद्धा तेवढंच डिफिकल्ट असतं. कारण का जसं सुरुवातीला बोलू की आत्ताचा प्रेक्षकाला तेच असतं किंवा थोडंफार जरा रिलॅक्स झालं पाहिजे आपण थिएटरमध्ये जातो असं. पण जेव्हा तुमच्यासारखे कलाकार दिग्दर्शक लेखिका वगैरे असे विषय घेऊन येतात तेव्हा आम्हाला रिपोर्टरला सुद्धा एक हुरूप होतं किंवा चला काहीतरी वेगळा आपल्याला ऐकायला आणि बोलायला सुद्धा मिळणार आहे. शेवट मला तुझ्यापासून करायला आवडेल की 8 ऑगस्टला आपला चित्रपट येतोय. मित्रांनो की आत्तापासून तुमची खरी मेहनत आहे, कारण का 8 ऑगस्टपर्यंत चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. जाता त्या प्रेक्षकांना काय सांगशील की किती लव्ह स्टोरी जरी असली किंवा सतीप्रथासारखा जरी विषय असला तरी किती प्रेक्षकांना सुखवणारा आहे आणि जाताना चला काहीतरी चांगलं आम्ही बघून गेलो, काय सांगशील त्याबद्दल? सतीप्रथा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यात काय होतं त्या प्रथेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बट आपल्याला फक्त एकच ओळ माहिती आहे किंवा आपण लहानपणी आपल्याला पुस्तकांमध्ये दिलं असेल की सतीप्रथा म्हणजे काय किंवा त्याचं डेफिनेशन आपल्याला दिले असते. फार तर फार त्याला पॅरेग्राफ असेल, पण त्याच्या मागची स्टोरी किंवा ते का करत होते, त्या बायकांना तसं का करायला भाग कोण पाडत होतं किंवा त्या प्रथेचं पुढे काय झालं, या अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या आमच्या लेखिका आहेत मनीषा मॅम त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांचा पण खूप रिसर्च आहे. आय सल्यूट टू हर की त्यांनी इतका छान विषय निवडला आणि त्याच्यावर रिसर्च केलं आणि आम्हाला ती फिल्म करायला मिळते. खरंच आमचं खूप मोठं भाग्य आहे की आम्ही या फिल्मचा भाग आहोत. आणि कारण ना कसं होतं की सेम की लोक ना प्रेफरन्स आधी लव्ह स्टोरीजला कॉमेडी फिल्म्सलाच देतात
आम्ही काहीतरी वेगळं नवीन काहीतरी घेऊन येतोय, बहीण भावाचं प्युरेस्ट बॉन्ड आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे. 8 ऑगस्टला आमचा चित्रपट सत्यभामा हा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. तुमच्या बहीण किंवा भावाला किंवा पूर्ण फॅमिलीला घेऊन जा ही फिल्म बघायला आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि चित्रपटगृहामध्ये जा बघायला सगळ्यात हो. महत्त्वाचं आहे. येस, चित्रपटगृहातच जाऊन बघा. नक्कीच नक्कीच. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी ते थांबतो. याच्यानंतर सुद्धा मला तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडतील. होप सो नवीन प्रोजेक्ट म्हणून तुम्ही आम्हाला भेटीला याल तेव्हा सुद्धा आपण वेगळ्या गप्पा मारू. तोपर्यंत धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तत्पुरतं तुमच्यासोबत आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.